मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला। या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता। जयदीप आपटे त्याच्या घरातल्याच एका व्यक्तीमुळे पोलिसांच्या हातात लागला। मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला होता। हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात कोसळला। त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी होती। या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगला होता। या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघं मुख्य आरोपी आहेत। त्यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात FIR ची नोंद आहे। जयदीप आपटे हा शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार होता, तर चेतन पाटीलकडे चबुतऱ्याची जबाबदारी होती। चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वीच अटक झाली होती, पण जयदीप आपटे सापडत नव्हता। जितेंद्र आव्हाड यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारून जयदीप आपटे को पकडना नामुमकिन है असं म्हटलं होतं। मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेला हाच जयदीप आपटे आता पोलिसांच्या हातात लागलाय। जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता। त्याच वेळी पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतलं होतं। जयदीप आपटे याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट जारी केली होती। 39 वर्षाचा जयदीप आपटे JJ स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी आहे। पोलिसांसमोरच त्याने शरणागती पत्करावी यासाठी कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू होता। कल्याण आणि ठाणे पोलीस जयदीप आपटेच्या मागावर होते। घराजवळच त्याची कार्यशाळा होती। कुटुंबाला भेटण्यासाठी आलेला जयदीप आपटेला बुधवारी अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप आपटेने पत्नीशी संपर्क साधला। मी घरी येतोय असं त्याने सांगितलं। तिनं पोलिसाला याबद्दल कळवलं। टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे। जयदीपच्या कुटुंबियांना त्याची चिंता होती। त्याने घरी येऊन पोलिसांना चौकशीत सहकार्य करावं अशी त्यांची भूमिका होती। जयदीप आपटेला थोड्याच वेळात मालवण पोलीस स्थानकात आणलं जाईल। जर वेळेत आले तर बाकीच्या प्रोसिजर करून त्याला आज मालवण न्यायालयात हजर केलं जाईल। मुंबईवरून येण्यास वेळ झाला तर कदाचित त्याला उद्या हजर केलं जाऊ शकतं। या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन पाटील याची आज पोलीस कोठडी संपणार असून आज दुपारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।